नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत सुरुवातीला लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी रणसंग्राम मधून। 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेळ लागला असेल, मात्र मला वेळ लागलेलं नाही। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचा प्रश्न नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। चे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता। मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील। अडीच वर्ष मुख्यमंत्री पद ठरलं होतं। फडणवीस जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा। ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। तुमच्यानंतर आदित्य ठाकरेंना पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या। खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। बंद दरवाजा आड काय झालं तेही दिलं, तेही खोटं होतं। आता खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते। खोटं बोला पण रेटून बोला। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं। तर शब्द पाळला नसल्यास असं करणं चुकीचं। उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती नाही, पण ठरलं असेल तर ते फाळलं नाही तर ते योग्य नाही। ठाकरेंना शिवसैनिकाला नाही तर आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध। उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर अतुल भातखळकरांची टीका। 2019 ला महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश नाकारत ते काँग्रेस राष्ट्रवादीवर का गेले, तर ते म्हणाले की मला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं आणि आता म्हणतायत की आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार होते। आता शिवसेनेत पडलेल्या फुटीमागे परिवारवाद होता हे सिद्ध झालं। त्यांच्या मनातलं चांदणं, स्वतःच्या मनातले मांडे आता ठाकरेंच्याच बोलण्यातनं समोर आले। आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर आरोप। उद्धवजींना आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं हे त्यांच्या मनातलं चांदणं आता समोर आलंय आणि स्वतःच्या मनातले मांडे उद्धवजींच्या आदित्यला मुख्यमंत्री करण्याचे होते हे आता त्यांच्या स्वतःच्याच बोलण्याने सबळ दिसतंय। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री कसं करणार, त्यांची कुवत होती का? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रसाद लाड यांची टीका। खोटं बोलून ठाकरे भाजप नेत्यांना बदनाम करतायत असाही आरोप। किती खोटं बोलावं आणि खोटं बोलावं ते रेटून बोलावं हा आता उद्धव ठाकरेंचा स्वभाव झालाय। आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याइतकी ऐपत राजकीय ही आदित्य ठाकरेंची तेव्हा होती का आणि आजही आहे का, हा प्रश्न मी उद्धव ठाकरेंना विचारतो।